नमस्कार. आपल्याला आज विदर्भातील प्रसिद्ध असा मुगवडा तयार करायचा आहे. त्यासाठी मी डाळ रात्रीच भिजवली आणि सकाळी आता वाटून घेते. एका वाटीत थोडीशी डाळ काढून ठेवलेली आहे. लसूण टाकलेलं आहे, त्यात मिरच्या, थोडंसं आलं आपल्याला यात घालायचं आहे आणि वाटून घ्यायचं आहे. नंतर थोडंसं तिखट वगैरे टाकायचं आहे आपल्याला. सगळी डाळ एका भांड्यात वाटलेली डाळ काढून घ्यायची. त्यात आपण जी काढून ठेवलेली डाळ होती ती आधी ओतायची. डाळीचं पीठ थोडं घालायचं आहे. कांदा घालायचा आहे आणि कोथिंबीर पण घालायची यात. आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं. नंतर थोडं तिखट, मीठ आणि जिरेपूड घालायची आपल्याला यात आणि चांगलं हलवून घ्यायचं आहे. हलवून घेतल्यानंतर एका प्लॅस्टिकच्या कागदावर छान आपल्याला पातळ असे वडे करायचे आहेत. पातळ केले तरच ते खुसखुशीत होतात आणि कडक होतात. पातळ वडे करायचे आणि एक एक वडा असा तळून घ्यायचा, खरपूस तळून घ्यायचा. पूर्णपणे असा तांबूस झाला, चांगला खरपूस झाला किंवा काढून घ्यायचा. याला सोडा आपण घातलेला नाही आहे, त्यामुळे तेल काही जास्त लागत नाही त्याला किंवा तेलकटही होत नाही. अजिबात तेलकट होत नाही. काढून निथरायला ठेवायचे आणि त्याचं तेल संपूर्ण निथरून जातं. खूपच सुंदर लागतात हे वडे. दह्याबरोबर तर खूप छान लागतात. सगळे असे वडे करून घ्यायचे. एकदा जरूर करून पहा असे वडे. आपल्याकडे मूग डाळीचे भजी करतात, ती पण रेसिपी मी दाखवणार आहे यानंतर. मूग डाळीचे भजी खूप